बनवणार आहे मी भेंडीची भाजी. पहा कशी लंबी भेंडी कापली. कांदा, टमाटर, सांबार, मिरची पावडर, हळद आणि मीठ आणि मोहरी, जिरं, कढईत तेल टाकेले मी गरम करायला. तेल गरम झालं आपलं. आता टाकते मोहरी, मोहरी झाल्याच्या नंतर जिरं टाकते. झाली आपली मोहरी. आता टाकते जिरं. आता कांदा टाकायला लागले. दही पण टाकू शकता तुम्ही याच्यात. ताक पण टाकू शकता भेंडीत. पण हारसूला आवडत नाही म्हणून मी दही टाकलेला. कांदा लाल झाल्याच्या नंतर टमाटर टाकते. पहिली तुम्हाला भेंडीची भाजी दाखवली पण ही आता वेगळ्या पद्धतीने आहे भेंडी. आता टाकते टमाटर. टमाटर टाकले तर फिरून घेते. थोडं टमाटर होऊ देते तेलात. आता गरम झाल्याच्या नंतर मग मिरची पावडर, हळद, मीठ टाकते. टमाटर घोडायला लागलेले. टमाटर नरम व्हायला. भेंडीत टमाटर असलं चांगली होती भाजी. आंबट आंबट. हारसूच्या पप्पाला नाही आवडत भेंडीत टमाटर पण मला आवडतं. आता टाकते याच्यात मिरची पावडर आणि हळद. हे सगळं मीठ घेतेलच आहे. तुम्हाला तर दाखवायलाच आहे काय काय घ्यायचं. आता टाकायला लागले सांबार. सांबार टाकला. फिरून घेते.
पावडर झाल्यावर आता भेंडी टाकते याच्यात. तुम्ही कशा पद्धतीने भेंडी कापू शकता. गोल 4 भाग, हे अशी लंबी जर टाकली तर मसाला घुसतो याच्यात. हे आपलं सगळं टमाट्याचा न्याचा, कांद्याचा, कांदा टाकायचा शिल्लक, दही टाकायचं तर दही टाकायचं. ताक पण टाकू शकता तुम्ही याच्यात. शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. अशा पद्धतीनं कापायची. आता टाकायला लागली भेंडी याच्यात. तुम्हाला आवडत असलं तर टाकायचं. आता फिरवून देते. हिरव्या मिरचीत पण भेंडी चांगली होती, पण मला गुजराती भेंडी बनवायची होती म्हणून अशी बनवली लंबी कापून. म्हणून याच्यात मिरची पावडर टाकते. तेलाच्या भाकरी घेऊन घ्यायची. आता ही भेंडी टाइम नाही लागत, तवाच होती. भावांनो बहिणींनो, व्हिडिओ पाहा, लाईक करा, शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. तुम्हाला आवडतोय का नाही तर. भेंडी, हळद, मीठ सगळं घेतलेली मी याच्यात. लसूण पण घेऊ शकता, पण मी भेंडीत लसूण टाकत नाही. त्याच्यात जर ताक असलं तर भारी लागती भेंडी. पण लेकरं खात नाहीत त्याच्यामुळे म्हणलं नाही टाकायचं ताक. आता झाकण फुटे. भेंड्या झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता भेंडी झाकण फुटे. कशा वाटतात तुम्हाला रेसिपी तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये. झाली आपली भेंडी तयार. कशी वाटली तुम्हाला भेंडीची रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये. झाकण फुटे आता. व्हिडिओ पाहा, सांगा मला कसे वाटतेत. मग व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटतेत का नाही, रेसिपी कशी वाटते मग तुम्हाला. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय मित्रांनो.